मासा हा वनस्पती आहे हे मी म्हणत नाहीये, हे सांगितलंय कॅप्टन अशोक खरातनं उर्फ भोंदू बाबानं. मासा कापल्यावर रक्त येत नाही, त्यामुळे तो शाकाहारी आहे असं सांगत भोंदू खरातनं चक्क मासे प्रसाद म्हणून दिले. शाकाहारी माणसांना तो असं सांगायचा आणि लोकांच्या श्रद्धेचा खेळ करायचा. दैवी शक्ती असल्याचा भास निर्माण करून कधी संकटाची तर कधी मृत्यूची भीती दाखवून खरातनं लोकांना लुबाडलं आणि महिलांचं शोषण केलं. एसआयटीनं खरातला ताब्यात घेतल्यावर त्याच्या काळ्या कारनाम्यांचा पर्दाफाश होतोय. यात आता नवा खुलासा काय झालाय? खरातनं लोकांना फसवण्यासाठी काय काय फंडे वापरले होते, सगळं पाहूया या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्वाती पाटील, लोकमत.com वर आपलं स्वागत आहे. खरातनं गेल्या काही वर्षात लोकांना फसवण्यासाठी नवनवे हातखंडे वापरले. अघोरी पूजा, धार्मिक विधीच्या नावाखाली खरातनं अनेकांना गंडा घातला. लोकांना त्यानं कशा पद्धतीनं फसवलं, त्यांच्याकडून कसे पैसे उकळले, महिलांना जाळ्यात ओढून त्यांच्यावर कसे अत्याचार केले, याच्या कहाण्या समोर येत आहेत. यात आता आणखी एका प्रतापाची भर पडली आहे. अशोक खरातनं शाकाहारी असलेल्या माणसांना मासे खाऊ घातलेत. अशोक खरात याच्याकडे येणाऱ्या लोकांना प्रसाद किंवा तीर्थ म्हणून वेगवेगळ्या गोष्टी द्यायचा. कधी तीर्थ म्हणून पाणी द्यायचा तर कधी मध द्यायचा. पण यात व्हायग्राच्या गोळ्यांचा समावेश असलेलं पाणी किंवा पेढे असल्याचा खुलासा तपासात झालाय. पीडित महिलांनी दिलेल्या माहितीनुसार हा तपास सुरू आहे. पण यातच आता खळबळजनक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे खरात शाकाहारी लोकांना मासे खायला द्यायचा. मासा हा पाण्यातला वनस्पती आहे. त्यात हाडं नसतात, तो कापल्यानंतर रक्त येत नाही, त्यामुळे हा प्रसाद आहे, तो तुम्ही खाऊ शकता असं सांगत खरातनं त्याच्याकडे येणाऱ्या शाकाहारी लोकांना मांसाहाराचाच प्रसाद दिला. लोकांच्या श्रद्धेचा फायदा उचलत अशोक खरातनं अनेक लोकांना आपल्या जाळ्यात ओढलं. त्यांना भीती घालून, त्यांना धमक्या देऊन त्यांच्याकडून पैसे उकळले. खरातनं महिलांवर अत्याचार केल्याची अनेक प्रकरणं आता समोर आली आहेत. पोलिसांकडे असे अनेक व्हिडिओ आहेत ज्यात खरातकडून झालेल्या अत्याचाराचा खुलासा होतोय. याच तपासात खरातनं शाकाहारी लोकांना मांसाहार करायला लावल्याचं तपासातून निष्पन्न झालंय. यासारखीच आणखी एक महत्त्वाची बाब तपासात समोर आली आहे. ती म्हणजे खरातकडे 1-2 नव्हे तर तब्बल 4 मोबाईल नंबर होते, जे तो लोकांशी संपर्क करण्यासाठी वापरायचा. आधी खरातकडे 2 मोबाईल असल्याचं समोर आलं होतं, पण ही संख्या खरं तर 4 असल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. हे 4 मोबाईल का, याचंही उत्तर समोर आलंय. खरातकडून 1 नंबर हा केवळ VIP लोकांशी संपर्क साधण्यासाठी वापरला जायचा. दुसरा क्रमांक काही विशिष्ट भक्त आणि महिलांशी संवादासाठी वापरला जायचा. ज्या महिलांचं खरातनं शोषण केलं त्यांच्यासाठी एक विशिष्ट क्रमांक असल्याचं आता समोर आलंय. तर तिसरा मोबाईल क्रमांक हा आर्थिक व्यवहार आणि पैशांशी संबंधित कामांसाठी वापरला जायचा. तर चौथा क्रमांक हा सर्वसामान्य लोकांशी संपर्कासाठी वापरला जायचा, अशी बाब तपासात समोर आली आहे. या सगळ्या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी फॉरेन्सिक पथकानं त्याचे मोबाईल फोन आणि संबंधित क्रमांकाचा डेटा रिकव्हरीचं काम सुरू केलंय. या डेटामधून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते. दरम्यान गुप्तधन मिळेल, आयुष्यात प्रगती होईल किंवा अपत्य प्राप्ती होईल, आर्थिक अडचणीतून बाहेर याल, पतीला नोकरी लागेल, मनासारखा पती मिळेल, असे असंख्य प्रश्न घेऊन भोंदू अशोक खरातकडे जाणाऱ्या महिलांची संख्या तब्बल 80% होती, असं पोलीस सूत्रांनी सांगितलंय. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात आणखी कुणाची नावं समोर येत आहेत, आणखी किती महिलांची, लोकांची खरातनं अशा प्रकारे फसवणूक केली आहे, आर्थिक फसवणूक किती केली आहे, त्यानं जे कोट्यवधींचं साम्राज्य उभं केलंय त्यासाठी त्यानं कुणाकुणाला फसवलंय, अशा अनेक केसेस आता समोर येऊ शकतात. सध्या खरातवर जे गुन्हे दाखल आहेत त्यामध्ये महिलांचं लैंगिक शोषण केल्याचे गुन्हे आहेत, तर शिर्डीमध्ये आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार देखील दाखल झाली आहे आणि त्याबाबतही खरातसह 5 जणांवर गुन्हा दाखल झालाय. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात आणखी काय खुलासे होत आहेत, पोलीस या सगळ्याचे पुरावे कसे गोळा करतायत आणि न्यायालयात खरातला शिक्षा होण्यासाठी कसे प्रयत्न केले जात आहेत, हे सगळं पाहणं महत्त्वाचं असेल. पण या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.